ओके. सो तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत रेकीच्या आपल्या क्लासमध्ये. कोण सांगू शकेल रेकी म्हणजे काय? मेसेज करू शकताय. दिव्य ऊर्जा, प्राण ऊर्जा. ओके. अजून कोणाला काय माहितीये? बघा, रेकी हा जो शब्द आहे ना, हा जॅपनीज शब्द आहे बरं का. तर रे आणि की ह्याची फोड केली आपण. जसं आपण आईचा फोड करतो आ आणि ई, तसं रेकीचा आपण फोड केली मराठी भाषेमध्ये. तर ह्याचा रे, आर ई आय, रे म्हणजे ब्रह्मांडीय आणि की म्हणजे एनर्जी. ठीक आहे. आता वेगवेगळ्या भाषेमध्ये, वेगवेगळ्या प्रांतामध्ये याला वेगवेगळी नावं आहेत. ठीक आहे. काही आता अमेरिकेमध्ये गेलो, थोडंसं US UK साईडला गेलो, तर याला काय म्हणतात? लाईफ फोर्स. काही काही ठिकाणी ह्याला प्राण ऊर्जा, जसं आपल्या भारतामध्ये प्राणिक ऊर्जा असं म्हणतात. ओके. सो बेसिकली अशी एखादी ऊर्जा की जी तुमच्यामध्ये आहे, माझ्यामध्ये आहे, अगदी प्रत्येक लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग बिंग मध्ये ती ऊर्जा आहे. ती ऊर्जा, त्या ऊर्जेचा वापर करून आपण आपल्या आर्थिक बाबी कशा सुधारायच्या, आपण आपल्याकडे येणारा पैसा, त्याचा फ्लो कसा वाढवायचा, ह्या गोष्टीचा अभ्यास म्हणजे मनीरेकीचा अभ्यास करणं. लक्षात येत आहे? बघा, चित्रामधून तुम्हाला थोडंसं कळत असेल की पूर्ण ब्रह्मांडामध्ये एक काहीतरी एनर्जी आहे. जसं आता मी मगाशी उदाहरण देत होते की जेव्हा आपण आपला पेशंट व्हेंटिलेटरवर असतो, आपल्याकडे कितीही सायन्स प्रगती केलेली असेल सायन्सनी, तरी पण एका पॉइंटला आपल्याला डॉक्टर सांगतात की आता तुम्ही थांबा, आता तुम्हाला देवाच्या प्रार्थनेची गरज आहे. तर ही प्रार्थना म्हणजे काय? ही ऊर्जा जी जेव्हा आपल्या शरीरातली ही ऊर्जा कमी व्हायला लागते, आपले 7 चक्र असतात, ऑरा असतो आपला, जेव्हा हा ऑरा ब्लॉक व्हायला लागतो, तेव्हा हळूहळू आपल्यामधली ती ऊर्जा कमी होऊन शरीर आपलं शांत व्हायला लागतं. त्याला आपण म्हणतो की मृत शरीर झालंय. बरोबर लक्षात येत आहे? थोडंसं काही काही लोकांना हेवी वाटेल, जे पहिल्यांदा आहेत क्लासमध्ये, त्या लोकांना थोडंसं जाणून घेण्यासाठी थोडं अवघड पडेल. पण मी प्रयत्न करते की जेवढं सोपं करून सांगता येईल तेवढं सोपं करून सांगायचा प्रयत्न माझा असतो. ठीक आहे. सो अशी ही ब्रह्मांडीय ऊर्जा, ही युनिव्हर्सल एनर्जी, ज्याचा उपयोग आपण आपल्या क्लासमध्ये शिकणार आहोत की मनी प्रॉब्लेम्स दूर करण्यासाठी कसे करायचे. ओके. वाटतं इंटरेस्टिंग? बरं, आता मला सांगा की आपल्या जीवनातलं सगळ्यात एक अल्टिमेट गोल म्हणतो ना, की आपल्या जीवनातला एक उद्दिष्ट काय आहे? गोल काय आहे आपल्या जीवनातलं? काय वाटतंय? तुम्ही मला मेसेज करताय? प्रत्येकाच्या लाईफमध्ये वेगळं असू शकतं बरं. पण काय असेल? एक साधारण आपल्या जीवनाचा उद्दिष्ट, हेतू, गोल काय असेल सांगा बरं. मेसेज करा, टाइप करा. व्हॉट इज आवर अल्टिमेट गोल ऑफ आवर लाईफ? चला, जे कोण आहेत ऑनलाईन लोक, मेसेज टाईप करून सांगा मला. का तुमच्या लाईफमध्ये काही गोल नाहीये? काय गोल आहे तुमच्या लाईफचा? जोवर तुमचा मेसेज येणार नाही ना, तोवर आपला क्लास पुढे जाणार नाही. एक दोन जणांचेच मेसेज आलेत बघा. ओके. जॉब, मनी, करिअर. ओके. हेल्थ, फायनान्स, फॅमिली, रिलेशनशिप्स, मुलांचे एज्युकेशन. ओके. बघा, माझा स्क्रीन दिसतंय सगळ्यांना? स्क्रीनवर एक छोटीशी मुलगी आहे बघा. दिसते का सगळ्यांना? किती इनोसेंट, किती ना क्यूट अशी मुलगी आहे. हसते का? स्माइल करते? दिसते सगळ्यांना मुलगी? हे बघा, आता मी जे पुढे सांगणार आहे ना, पुढे एक 5 मिनिटं माझ्या बोलण्याकडे नीट लक्ष द्या. हातातली कामं सगळी बाजूला ठेवा आणि माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. जीवनात आपल्याला अल्टिमेट गोल काय आहे? तर तो आहे हॅपीनेस. आनंदी राहणं, सुखी राहणं. बरोबर. बघा, आपण आपण शाळेमध्ये चांगले मार्क पाडले. हं? आनंदी होतो आपण, आपले आई वडील आनंदी होतात, आपण आनंदी होतो, हॅपी होतो. आपले आई वडील ह्याच्यासाठी आनंदी असतात की चला बाळ, आपलं बाळ हुशार आहे, पुढे जाऊन काहीतरी जीवनात करेल. मग पुढे आपण मोठे होतो,
कॉलेजमध्ये जातो, आपल्याला पाहिजे ती फील्ड चूज करतो, सायन्स, कॉमर्स, आर्ट्स, इंजिनिअरिंग, डॉक्टर, जे काय आपल्याला हवं असेल ते आपण चूज करतो, शिक्षण घेतो, ग्रॅज्युएट होतो. आनंदासाठीच करत असतो ना. कुठेतरी आपल्याला चांगले मार्क पडल्यानंतर आपल्याला आनंद होत असतो, चांगली नोकरी लागली आनंद होत असतो, हातात चांगला पैसा मिळाला आनंद होत असतो, बरोबर. फिरायला जायचं असतं, का जायचं असतं फिरायला? हॅप्पी राहण्यासाठी, बरोबर. हॅपीनेस आपल्याला हवा असतो कुठेतरी. आपण लग्न करतो, पोरं करतो. प्रत्येक गोष्ट आपण लाईफमध्ये जी करतो ना, लक्षात घ्या, थोडा अजून डीप जाऊन विचार केलात तर आपल्या प्रत्येक गोष्टीच्या मागे फक्त एकच गोल असतो, ते म्हणजे आनंदी राहणं. आता मला सांगा, आपण जी गोष्ट करतो डेली लाईफमध्ये, जी रुटीन आहे आपलं, जॉब म्हणा, घरकाम म्हणा, फिरायला जाणं म्हणा, आपण जर हा गोल ठेवून केलं की मला आनंदी राहायचंय, आजच्या दिवसात मला आनंदी राहायचंय, तर लाईफ सोपं होईल. होईल की नाही होणार, सांगा बरं. बरोबर. जसं जसं आपल्या खांद्यावर जबाबदाऱ्या यायला लागतात ना, की आपल्याला आपल्या मुलांची शिक्षण करायची आहे, आई वडिलांचं आजारपण करायचंय, घराचे हप्ते भरायचे, अजून XYZ आपला बिझनेस वाढवायचा आहे, ग्रोथ करायची आहे. जसं जसं आपल्या या छोट्याशा खांद्यांवर जेव्हा रिस्पॉन्सिबिलिटी येते, ठीक आहे, जबाबदारी येते, तेव्हा काय होतं? हा हॅपीनेस ना कुठेतरी हळू 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 कमी 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 व्हायला लागतो. पटतंय मी काय म्हणतेय? आता मी जे बोलले ते पटलं का तुम्हाला? येस म्हणून मला सांगा. येस किंवा नो, तुम्हाला जे काय वाटत असेल ते मला आता चॅट बॉक्समध्ये टाईप करा. कोणाकोणाला पटलेलं आहे. ज्यांना पटलं नसेल त्यांनी नो म्हणा, काही प्रॉब्लेम नाही. मला कळेल तुमचं मत काय आहे. जशा आपल्या अंगावर जबाबदाऱ्या पडतात तसं आपला हॅपीनेसचा गोल जो असतो ना, तो गोल हळूहळू चेंज होतो आणि मग आपला गोल काय राहतो? मला मोठं घर घ्यायचंय, मला मोठा बिझनेस करायचा आहे की नाही गंमत? ठीक आहे. आणि मग आपण विसरूनच जातो आपल्या लाईफचा ऍक्च्युअल गोल काय. आता लक्षात घ्या, आपल्या लाईफचे ना 4 मेन ऍस्पेक्ट्स आहेत. चार. आता मी जरा थांबवते, स्क्रीन शेअरिंग मी थांबवलंय, ठीक आहे. आपल्या जीवनात ना 4 मेन ऍस्पेक्ट्स असतात, पैलू म्हणतो आपण त्याला. आधारस्तंभ, जीवनाचा आधारस्तंभ, ठीक आहे. लिहून घ्या हे तुम्हाला जर चांगलं वाटत असेल तर. पहिला आधारस्तंभ काय असतो? आपलं आरोग्य, आपली हेल्थ, आपलं शरीर, बरोबर. सो पहिला स्तंभ आहे आपला किंवा पहिला ऍस्पेक्ट आहे आपली हेल्थ, ठीक आहे. दुसरा ऍस्पेक्ट आहे मानसिक स्वास्थ्य. पहिला आहे फिजिकल हेल्थ, हा. दुसरं आहे मेंटल हेल्थ, मानसिक स्वास्थ्य. आपलं मनच सुखी नसेल, मन आनंदी नसेल, मनामध्ये त्रास होत असेल, इथे ते मन कुठे आपल्याला कळतही नाही, तर काय करणार? तिसरं आहे आपली फॅमिली, आपले नाते संबंध. आपण ज्या लोकांसोबत राहतो, मित्रमैत्रिणी, परिवार, नवरा बायकोंचं नातं, मुलांसोबतचं नातं, कुठल्याही प्रकारचं नातं, हा. आणि चौथा ऍस्पेक्ट आहे फायनान्स. मी सगळ्यात फायनान्सला सगळ्यात शेवटी ठेवलंय बघा. तुम्ही म्हणाल अरे मनी क्लास आहे आणि फायनान्स शेवटी कसा काय? पण एक सांगते, फायनान्स जरी शेवटी असला तरी तो ह्या बाकीच्या तिन्ही गोष्टींना सांभाळून घेणारा ऍस्पेक्ट आहे. एखाद्याकडे तुम्ही मला सांगा, पैसाच नाहीये एखाद्याच्या लाईफमध्ये. आजकाल लोकांचं असं असतं की पैसा काय करायचा आहे, पैशाने नाती दुरावतात, पण पैशाने नाती एकत्रही येतात, बरोबर की नाही? बरेच लोक, म्हणजे माझ्याकडे काही लोक येतात, त्यांचे मेंटल ब्लॉक इथे असतात की पैसा चुकीचा आहे किंवा पैसा वाईट आहे. पण बघा, कुठलीही गोष्ट घराच्या बाहेर पडायचं असेल ना तर पैसाच लागतो. तुम्हाला एखाद्या ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जायचं असेल तर पैसाच लागतो. खायचं असेल, 4 वेळेचं जेवण जेवायचं असेल, पैसाच लागतो, बरोबर की नाही? त्यामुळे पैशाला कमी व्हॅल्यू देऊन सुद्धा चालणार नाही. हं? जर पैसा असेल तर आपण चांगली हेल्थला ट्रीटमेंट घेऊ शकतो, बरोबर. पैसा असेल तर आपलं मेंटल स्ट्रेस जो आहे ना
तो कमी राहतो की मला आता लोन भरायचंय, ईएमआय भरायचा आहे, कोणाला पैसे द्यायचे असतील, रेंट द्यायचा असेल, बिलं भरायचे असतील, पैसा असेल तर तो स्ट्रेस येईल का? बरोबर मानसिक स्वास्थ्य पण राहील आपलं, राहील की नाही? जर घरामध्ये पैशाची चणचण नसेल तर नातेसंबंध सुद्धा चांगले राहतील. बरेचदा आजकाल गुगल रिसर्चमध्ये जेव्हा आपण रिसर्च टाकतो त्याच्यामध्ये एक हे आलं होतं की रिलेशनशिप्स खराब होण्याच्या मागे सगळ्यात महत्वाचं कारण हे आर्थिक अडचणी हे कारण आहे. मग भले भावा बहिणींमधलं नातं खराब होऊ नये, लेक आणि आई किंवा वडील, आई वडील आणि मुलगा मुलगी ह्यांच्यामधलं नातं खराब असेल किंवा नवरा बायको मधलं नातं खराब असेल तर त्या नातं खराब होण्यामागे आर्थिक चणचण ही सगळ्यात मोठं त्याच्या मागचं कारण आहे. कारण का तो जो स्ट्रेस आपण घेत असतो ना, तो दिसत नाही, तो कुठेतरी नात्यांमध्ये येत असतो. ठीक आहे. सो बेसिकली आपले फायनान्सेस 4 पैलू आहेत, आपल्याला 4ही पैलूंवर लक्ष द्यायचंय. पण ह्या क्लासमध्ये आपण शिकणार आहोत की आपले फायनान्सेस आपण कसे चांगले करायचे. ठीक आहे. कंटाळा येत नाहीये ना, बोर होत नाहीये ना क्लासमध्ये? नाहीतर मग कीर्तन चालू आहे बाबाचं, अर्धे लोक झोपा काढतायत, असं नको. जे जे लोक, जरी तुम्ही ऑफलाईन तुमचा व्हिडिओ चालू नसेल आणि तुम्ही क्लास ऐकत असाल तरी मला मेसेजेस कर. चलो अगेन आपण शेअर करूयात परत स्लाइड. आपण तो आपला गोलवरती की आपल्या लाईफ मधला आपला गोल आहे की हॅप्पी राहणं, आनंदी राहणं. हा आपला लहानपणापासून देवाने आपल्याला हा गोल दिलाय की जीवन दिलंय ना बाबा, तर प्रेमाने जग, आनंदाने जग, पूर्ण आयुष करून जग. ठीक आहे. नेहमी लक्षात ठेवा, आज आपला क्लासचा पहिला दिवस आहे. इथून पुढे जरी तुम्ही माझ्यासोबत कनेक्ट राहिला नाहीत, ठीक आहे, तुम्ही ग्रुप सोडलात आपला किंवा तुम्ही क्लास जॉईन नाही केला, तरी नेहमी लक्षात ठेवा की जीवनात आनंद कसा मिळेल हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. पुढे जाऊयात. आता थोडंसं सायन्सकडे वळूयात. ठीक आहे. कारण का मी डॉक्टर असल्यामुळे मी प्रत्येक गोष्टीला ना सायंटिफिक बॅकग्राऊंड देण्याचा प्रयत्न करते. म्हणजे कोणी मला हे पुढे जाऊन नको म्हणायला की मॅडम तुम्ही अंधश्रद्धा पसरवताय. सो तुमच्या मनाबद्दल, तुमचं जे ब्रेन आहे त्या ब्रेन बद्दल, माइंड बद्दल आज मी फॅक्ट्स काही सांगणार आहे. ठीक आहे. आपल्या मनाला ना, आपल्याकडे 2 मन असतात. मन म्हणा तुम्ही, ब्रेन म्हणा, माइंड म्हणा. ठीक आहे. तर आपल्याकडे कॉन्शियस माइंड एक असतं आणि अनकॉन्शियस माइंड एक असतं. ठीक आहे. आपल्या अनकॉन्शियस माइंडलाच आपण सबकॉन्शियस माइंड म्हणू. लक्षात येतंय? पूर्ण फोकस देऊन क्लास करा. एका साईडला तुमचं काम चालू आहे आणि मग तुम्ही साईड बाय साईड करताय, तर त्यांनी तुम्हाला 100% मिळणार नाही. मी शिकवताना 100% शिकवेन, पण तुम्ही घेऊ नाही शकणार ते. तर कॉन्शियस माइंड काय असतं बाबा आपलं? कॉन्शियस माइंड हे फक्त 5 ते 7% कार्यरत असतं बरं का. कॉन्शियस म्हणजे काय की मला आता जो विचार करायचा की बाबा आता मला सकाळी लवकर उठायचंय, मग 10 वाजता झोपलं पाहिजे म्हणजे 5 वाजता जाग येईल, माझी 7ची बस आहे. मग हे जे आपले विचार मनात चालू असतात ना, कॉन्शियसली जे आपण करतो, जाणून बुजून जे करतो, जे तुमच्या हातात असतात, जे विचार करणं तुमच्या हातात असतं, ते विचार म्हणजे कॉन्शियस माइंडचे विचार. ठीक आहे. कॉन्शियसली तुम्ही ते थिंक करताय. आणि सबकॉन्शियस माइंड म्हणजे काय किंवा अनकॉन्शियस माइंड म्हणजे काय की जे विचार तुमच्या हातात नाहीत. बघा, तुम्ही जेव्हा मेडिटेशनला बसाल, कधी बसलात तर मेडिटेशनला बसल्यानंतर आपल्या मनामध्ये कुठून 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 काय 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 विचार यायला लागतात. शांत, जो शांतपणा असतो ना, तो शांतपणा वाटत नाही. कुठल्या तरी काळाचा कधीतरीचं भांडण आठवतं, कोणीतरी आपल्याला काहीतरी बोललेलं गोष्ट आठवतं. मग आपली मुलं बाहेर गेलेली असतील तर कुठे असेल बाबा, काय असेल बाबा. हे जे मंकी माइंड म्हणतो आपण त्याला, हे जे विचार चालू असतात ना, हे सबकॉन्शियस मधले विचार असतात. ठीक आहे. आता डे ड्रीमिंग बघा इथे दिलंय की काय काय करतं सबकॉन्शियस माइंड, काय काय करतं. डे ड्रीमिंग, स्वप्न बघणं. डे ड्रीमिंग म्हणजे जागेपणी स्वप्न बघणं. ठीक आहे. झोपेमधलं स्वप्न हे सगळं सबकॉन्शियसशी रिलेटेड आहे. आपले जे इमोशन्स आहेत, आपले जे फिलिंग्स आहेत, मला आनंदी वाटतंय, मला दुःखी वाटतंय, मला रोमॅन्टिक वाटतंय, मला चिडचिड होतीये, हे सगळे जे आपले इमोशन्स आहेत ते सगळे सबकॉन्शियस माइंड वरून येतात. ठीक आहे.
आणि कॉन्शियस माइंड काय करतं, लॉजिक्स, तुम्हाला जर खोटं बोलायचं असेल तर तुमचं कॉन्शियस माइंड तुम्हाला सॉरी तुमचं कॉन्शियस माइंड तुम्हाला सपोर्ट करतं. ठीक आहे, म्हणजे आता जर बॉसला सांगायचंय मला उशीर का झाला, तर बाबा सिंहगड रोडला खूपच ट्रॅफिक होतं, त्यामुळे मग मला 2 सिग्नल लागले. हे जे सगळे आपले विचार आपल्या मनात चालू होतात ना, तेव्हा आपण लॉजिकल थिंकिंग, मॅथ्स सोडवायचं असेल आपल्याला, तर मॅथ्सचे जे गणित आहेत ते गणित सोडवायला आपल्याला कॉन्शियस माइंड लागतं. रिझनिंग, एखाद्याला कारण सांगणं. ठीक आहे. तर अजून एक गंमत सांगते, गॉसिपिंग. गॉसिप म्हणजे आपण जे बायका करतो ना, 4 बायका आल्यानंतर 5व्या बाईबद्दल जे आपण बोलतो, ते पण लॉजिकल ब्रेन म्हणजे आपला कॉन्शियस माइंडनीच आपण बोलत असतो. आठवून आठवून सांगतो की हिने असं केलं त्या दिवशी, ती असं बोलली. यु नो, लक्षात येत आहे. सो आपलं माइंड ऍक्च्युली फक्त 5% कॉन्शियसली आपण विचार करत असतो, बाकीचे 95% आपलं सबकॉन्शियस वर्क करत असतं. आणि सबकॉन्शियस कसं असतं, सबकॉन्शियस ना मातीसारखं असतं बघा, मी सांगते. लेट मी स्टॉप. आपलं सबकॉन्शियस माइंड असतं ना, शेतीसारखं असतं, शेत जमिनीसारखं असतं. तुम्ही जे पेराल ते उगवेल. ठीक आहे. आता तुम्ही पेरली भीती पेरली. ठीक आहे, दुःख पेरलं, तर सबकॉन्शियस तुम्हाला दुःखच देणार आहे, 4 पटीनं दुःख देईल. भीती पेरली तर तुम्हाला सबकॉन्शियस 4 पटीनं भीती देणार. उदाहरण सांगते मी बरं का. हायवेवरती ऍक्सिडेंट्स होत असतात, बरोबर. आणि एखाद्या मोठ्या ऍक्सिडेंटची आपल्याला न्यूज आली, काहीतरी खूप वाईट ऍक्सिडेंट झालेला असतो आणि आपल्याला न्यूज येते, ब्रेकिंग न्यूज. आपण अख्खा दिवसभर न्यूज मध्ये असतो की अरे इतके लोक गेले वगैरे वगैरे, जे काय असेल. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्या घरातली माणसं जेव्हा बाहेर पडतात, आपली मुलं, नवरा, वडील, सगळे जे, आपण आपल्या मनात एक थोडी भीती राहते की नाही. नीट जा बाबा त्याच रस्त्याने, तिथेच ऍक्सिडेंट झाला होता, सावकाश जा, आपण 4 वेळेला 10 वेळेला सांगतो. हे काय आहे? आदल्या दिवशी तुम्ही कॉन्शियसली न्यूज मधून किंवा तुमच्या गॉसिप मधून त्या ऍक्सिडेंट बद्दल जी चर्चा केली आहे, ती भीती तुम्ही तुमच्या सबकॉन्शियस मध्ये पेरलेली आहे. आणि आता दुसऱ्या दिवशी तुमचं सबकॉन्शियस ते इमोशन तुम्हाला अजून देत आहे की भीती, इनसिक्युरिटी. लक्षात येत आहे. अजून एक उदाहरण सांगते. भूताचा पिक्चर बघितल्यानंतर, एखादा हॉरर मूवी बघून आलात, त्याच्यानंतर पुढचे 4-5 दिवस रात्री स्वतःच्याच घरात अंधारात बसायला भीती वाटायला लागते, हो की नाही. बरेचदा असं होतं. सो आपण आपल्या सबकॉन्शियस मध्ये काय टाकतोय, लक्षात ठेवा. जसं शेतकरी अ, एखादी नवीन पेरणी करण्यापूर्वी पूर्ण जमीन आधी नांगरतो, त्याच्यामध्ये सगळं जे तृणधान्य, खराब झालेली गवत जे काय असतं ते सगळं बाहेर काढतो, बरोबर. आणि तरच तो पुढचं नवीन शेत घेऊ शकतो. म्हणजे आधी त्यांनी गहू पेरलेला असेल, मग मध्ये तो शेतीला पूर्ण स्वच्छ करतो, क्लीन करतो, आणि मग पुढचं जे असेल त्याचं, बाजरी त्याला पेरायची असेल तर बाजरीचं शेत त्याला येणार आहे, बरोबर. सेम वेज तुमचा आत्ता जो पॅटर्न आहे, तुमच्या सबकॉन्शियस मध्ये जे तुम्ही पेरलेल्या गोष्टी आहेत, ज्याचं झाड आत्ता तुमच्याकडे आहे, ते जर तुम्हाला दुसरं झाड पेरायचं असेल तर पहिल्यांदा तुम्हाला काय केलं पाहिजे, क्लिनिंग केलं पाहिजे. क्लिनिंग म्हणजे काय, जे सबकॉन्शियस मध्ये गवत उगवलेलं आहे, जे खराब गोष्टी ऑलरेडी सबकॉन्शियस मध्ये गेलेल्या आहेत, त्या गाळून घ्यायला पाहिजेत, स्वच्छ केल्या पाहिजेत आणि चांगल्या गोष्टी पेरल्या पाहिजेत. लक्षात येतंय. आता सबकॉन्शियस मध्ये पेरायचं म्हणजे काय करायचं. हे बघा, सबकॉन्शियस मध्ये 2 प्रकारे तुम्ही पेरू शकता. एक म्हणजे व्हिजन, एक म्हणजे ऑडिओ, आणि एक म्हणजे कॉन्शियस थिंकिंग. कॉन्शियस थिंकिंग जे आपल्या हातात असतं. म्हणजे एखाद्या वेळेला तुम्हाला भीती वाटायला लागली, कॉन्शियसली तुम्ही जर विचार केलात ना, नाही मला घाबरायचं नाहीये, मी स्ट्रॉंग आहे, मी घाबरणार नाही, जर कॉन्शियसली तुम्ही विचार केलात तर तुमची भीती पळून जाते, बरोबर. दुसरी गोष्ट व्हिजन. व्हिजन म्हणजे आपण काय बघतोय, आपण कुठल्या प्रकारच्या सिरियल बघतोय, आपण कुठल्या प्रकारचे न्यूज बघतोय, आपण काय वाचतोय, कुठली पुस्तकं वाचतोय, बरोबर, काय ऐकतोय. ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या सबकॉन्शियस मध्ये काही ना काहीतरी पेरत असतात.
तुम्ही सतत सतत न्यूज बघत असाल, तुम्ही सतत सतत निगेटिव्ह कंटेंट बघत असाल, बिग बॉस बाय गॉड, काय निगेटिव्ह कंटेंट आहे त्यात. आणि लोक एक एक दोन दोन तास, शनिवार रविवार तर काही काही लोकांकडे अख्खा दिवस चालू असतं. ते कंटेंट आपण आपल्या सबकॉन्शियस मध्ये पेरतोय आणि आपण तेच उगवणार आहे हे विसरतोय की आपल्याला हेच रिटर्न येणार आहे लाईफमध्ये. सो इथून पुढे भले मनी रे की तुम्ही अजून पुढे 100% शिकला नाहीत, आज फक्त हा पहिले 3 दिवसांचा क्लास केला, तरी इथून पुढे हे लक्षात ठेवा की आपलं सबकॉन्शियस हे 95% आपलं लाईफ डिनोट करतं, म्हणजे आपलं लाईफ सांभाळतं. आपल्या सबकॉन्शियसला जपून ठेवायचं एका बेबीप्रमाणे. काय आपण त्याला शिकवतोय हे खूप महत्वाचं आहे. सो पहिली म्हणजे सेल्फ वर्थ, स्वतःबद्दल चांगलं बोला. दुसरी म्हणजे ग्रॅटिट्यूड, दुसऱ्याला स्वतःला दुसऱ्याला प्रत्येक गोष्टीमध्ये ग्रॅटिट्यूड व्यक्त करा. ग्रॅटिट्यूड म्हणजे काय? थँक्यू, धन्यवाद, आभार मानणं. ओके, पटतंय का मी काय काय बोलतीये? कोण आहे इथे? चला मला मेसेज करा, येस नो काहीतरी मेसेज करा. जे लोक क्लास करतायत. सो आजपासून आपल्या सबकॉन्शियसची आपल्याला काळजी घ्यायची आहे, कॉन्शियसली विचार करायचा आहे की आपण काय बघतोय, आपण काय वाचतोय, आपण काय बोलतोय. जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीच्या बद्दल वाईट बोलतो, गॉसिपिंग मध्ये मोस्टली, भले ती घरातली सून असू दे, सासू असू दे, मैत्रीण असू दे किंवा XYZ व्यक्ती असू दे, आपण जर आपल्या तोंडाने एखाद्या व्यक्तीसाठी वाईट बोलत असू तर आपण आपल्या सबकॉन्शियस मध्ये त्या व्हायब्रेशन्स पेरतोय. आपल्याला उद्या जाऊन सेम गोष्ट आपल्या बाबतीत होणार आहे हे लक्षात घ्या. Sure. आता आपण आता आपण बघूयात की ब्लॉकेजेस म्हणजे काय. ब्लॉकेज म्हणजे अडचणी, अडथळे. मी न्यूमरोलॉजीचं पण कन्सल्टेशन करते. न्यूमरोलॉजी आपल्या बर्थ चार्ट नुसार येतं. तर बरेच कन्सल्टेशन्स मध्ये लोक मला एकच प्रॉब्लेम सांगत असतात, ठीक आहे, की मॅडम खूप अडथळे आहेत, खूप अडथळे आहेत, आमची कामच होत नाही. बरोबर. ह्याच अडथळ्यांना इंग्लिशमध्ये ब्लॉकेजेस म्हणतात. आता हे ब्लॉकेजेस का येतात याची कारण मी आता तुम्हाला इथे शिकवणार, ठीक आहे. ओके, स्क्रीन दिसतोय सगळ्यांना? पुढे जाऊयात. सो ब्लॉकेजेस म्हणजे काय? ब्लॉकेजेस म्हणजे आपले अडथळे, आणि ते आपल्या लाईफमध्ये का येतात, कुठल्या प्रकारचे हे अडथळे असतात. हं? तर पहिलं म्हणजे सबकॉन्शियसचे ब्लॉकेजेस. सबकॉन्शियस जे मी आता तुम्हाला शिकवलं, बरोबर. आता एखाद्या व्यक्तीच्या लाईफमध्ये त्याच्या सबकॉन्शियस माइंडमध्येच एवढी निगेटिव्हिटी भरलेली आहे पहिल्यापासून, की मला जमणार नाही, माझ्याच्या आधी होणार नाही, मला कधी प्रॉफिट मिळत नाही, कधी आमच्या घरामध्ये कोणी जास्त पैसे कमवलेले नव्हते. हे सगळे ब्लॉकेजेस. बघा, लहानपणापासून आपल्याला शिकवलं जातं पैसा जपून वापरा, पैसा कमवणं अवघड आहे, कशाला फालतूमध्ये पैसा खर्च करायचा. हे पैशाच्या रिलेटेड, मनीच्या रिलेटेड निगेटिव्हिटी आहे आपल्या मनातली, की पैसा कमवणं अवघड आहे, अंथरूण पाहून पाय पसरायचे, का मी जास्त पैसे कमवेल आणि मोठं अंथरूण पांघरून घेईल, असा विचार का नाही शिकवत आपल्याला. सो बेसिक मध्ये जेव्हा आपल्या सबकॉन्शियस मध्ये चुकीच्या बिलीफ्स असतात, चुकीच्या गोष्टी पेरल्या गेलेल्या आहेत, त्याला आपण सबकॉन्शियसचे ब्लॉकेजेस म्हणतो. लक्षात येत आहे? तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला अजून काही मनी ब्लॉकेजेस, माइंड रिलेटेड मनी ब्लॉकेजेस माहितीयेत? कोणाला सांगायचे तिथे मेसेज करून सांगू शकता. अजून एक मनी रिलेटेड मला माहिती आहे, तो म्हणजे की पैसा आला की नाती दुरावतात. हे आमच्या घरी कारण का फार बोललं जायचं, जास्त पैसा आला की नाती दुरवतात. कोणाकोणाच्या घरी काय काय बोललं जातं सांगा बरं, माझ्या ज्ञानात पण भर पडेल. एनीबडी? काय निगेटिव्ह थिंकिंग्स, निगेटिव्ह थॉट्स मनी रिलेटेड तुम्हाला वाटतात, की जे तुमच्या घरी किंवा तुम्हाला आतापर्यंत शिकवले गेलेले आहेत? एनिथिंग?
टाईप करून सांगू शकता तुम्ही. पैसा सगळं काही नाही, बरोबर. जेव्हा मी शिकत होते ना काही वर्षांपूर्वी, तेव्हा आमच्या मेंटरने आम्हाला एक खूप सुंदर ह्याच्यावर एक उदाहरण सांगितलं होतं. त्यांनी सांगितलं, हे बघा, आमच्याकडे पण हेच शब्द वापरले जातात. तर माझ्या मेंटरने मला काय सांगितलं होतं बघा, लक्षात घ्या, की पैसा सगळं काही नाही हे बरोबर आहे बरं का. अडचणी, दुःख लाईफमध्ये सगळ्यांना येणार आहे. भले तुमच्याकडे पैसा आहे किंवा पैसा नाहीये, तुम्हाला काही ना काहीतरी प्रॉब्लेम, दुःख येणार. फुटपाथवर बसून रडण्यापेक्षा बंगल्यामध्ये एसी मध्ये बसून रडलेलं चांगलं. बरोबर की नाही? रडायचं सगळ्यांना आहे. तुम्ही ठरवा, सायकलवर रडायचंय की कारमध्ये रडायचं. सो माझ्या मेंटरनी फक्त एका एक्झाम्पल देऊन मला ते क्लिअर केलं. माझ्या डोक्यातला जो ब्लॉक होता ना, की पैसा का नाही महत्वाचा, पैसा महत्वाचा आहेच आहे. आपल्याला बॅलन्स मेंटेन करता आला पाहिजे. आपल्याला एका साईडला भरपूर पैसा कमवायचा आहे, पण त्याच पैशाचा वापर करून आपल्याला आपल्याला फॅमिलीला हॅपी ठेवायचंय. आपल्याला नात्यांना सुखी ठेवायचंय. हेल्थ चांगली ठेवायची. जर पैशाचा आपण पॉझिटिव्ह वापर केला तर पैसा चांगलाच आहे, लक्षात घ्या. सो इथून पुढे माणसं कामाला येतात, पैसा कामाला येत नाही. बरोबर. छान. सो पहिलं म्हणजे मनी रिलेटेड जे ब्लॉकेजेस आपल्या माइंडमध्ये आहेत, आपल्या सबकॉन्शियस मधले जे ब्लॉकेजेस आहेत ना, ते आपल्याला काढायचे आहेत. मनी रेकीमध्ये आपण हे शिकणार आहोत की कशी काढायची. दुसरं म्हणजे एनर्जी ब्लॉक. ऑब्व्हियसली रेकीचा क्लास आहे, रेकी म्हणजे एनर्जी. सो एनर्जी ब्लॉकेजेस मग कुठल्याही गोष्टीमधले असतील, मग आपल्या ऑरा मधले असतील. आता ज्या लोकांना ऑरा, चक्र हे माहिती नाहीये, आपण उद्याच्या क्लासमध्ये ऑरा आणि चक्राविषयी खूप डिटेलमध्ये माहिती सांगणार आहोत. ठीक आहे. सो आपल्या ऑरामध्ये ब्लॉकेजेस असू शकतात, चक्रामध्ये ब्लॉकेजेस असू शकतात. आपण ज्या वास्तूमध्ये राहतो, आपलं ऑफिस ज्या वास्तूमध्ये आहे, आपलं दुकान ज्या वास्तूमध्ये आहे, त्या वास्तूमध्ये ब्लॉकेजेस असू शकतात. म्हणून आपली प्रगती होत नाहीये, आपल्याकडे पैसा टिकत नाहीये. ठीक आहे. न्यूमरोलॉजीच्या हिशोबाने आपले जे अंक आहेत, बर्थ डेट आपली जी आहे, तर त्या अंकशास्त्रानुसार काही ब्लॉकेजेस असू शकतात. ग्रहांचे काही ब्लॉकेजेस असू शकतात. ग्रह म्हणजे पत्रिका, आपण जे पत्रिका बघतो, ऍस्ट्रोलॉजी, त्याच्या रिलेटेड काही तुमचे दशा असतील, काही महादशा असतील, काही असं चालू असेल, त्याच्यामुळे तुम्हाला अडथळे येत आहेत. ठीक आहे. सो ते आपण कसे, प्रत्येकाचं रेमेडी वेगळी असते. कार्मिक ब्लॉकेज. कार्मिक ब्लॉकेज म्हणजे काय बघा, कार्मिक ब्लॉकेज म्हणजे फक्त ह्या जन्माचे नाही, मागच्या जन्मापासून आपण जे कर्म केलेले आहेत, ठीक आहे, त्या कर्मांमुळे आपल्या जीवनात काही ना काहीतरी अडचणी, अडथळे निर्माण होतात. काही काही लोकांना खूप भोगायला मिळतं, काही काही लोकांना उपभोगायला मिळतं. लक्षात घ्या, भोग आणि उपभोग दोन्ही वेगळे आहेत. सो ज्यांचे कर्म चांगले आहेत ते उपभोग घेतात, ज्यांचे कर्म खराब आहेत त्यांना भोगावं लागतं. त्यांच्या लाईफमध्ये जास्त अडथळे येतात. सो कार्मिक ब्लॉकेजेस असतात. पास्ट लाईफ ब्लॉकेजेस. ठीक आहे, पास्ट लाईफ म्हणजेच मागच्या जन्मीचे जे आपण घेऊन आलेलोय बंधन, त्याचे ब्लॉकेजेस. एनी अदर ब्लॉकेजेस, ह्याच्यामध्ये काही ब्लॅक मॅजिक, नजर दोष, इबिलाय, स्पिरिट्स, भूत प्रेत, ह्या सगळे प्रकारच्या गोष्टी डेव्हलप, म्हणजे जर तुमच्या लाईफमध्ये कधी काही झालं असेल तर त्याच्यात इन्क्लूड होतात. सो अडथळे काय येतात, हे रिझन्स आहेत, अडथळे येण्याचे हे रिझन्स आहेत. आता मनी रेकीमध्ये आपण काय शिकणार आहोत, हाऊ मनी रेकी वर्क्स, मनी रेकी काम कशी करते. हम्म? आहेत का सगळे, का गेले झोपायला? आहेत ना? मी प्रत्येक स्लाइड बदलताना विचारते लोकांना की आहात का गेलात. ओके. सो पुढे जाऊयात आपण, मनी रेकी काम कशी करते बघा. स्क्रीन दिसतोय सगळ्यांना? स्क्रीनवर काय चित्र दिसतंय बघा एकदा. पैशाचा पाऊस पडतोय. अशी काम करत नाहीये मनी रेकी, लक्षात घ्या. मी मुद्दामून हे चित्र का दाखवलंय,
की मनी रेकी तुमच्याकडे पैशाचा पाऊस पाडणार नाहीये. ना की तुम्हाला कुठलं सोनं चांदी अलिबाबाची गुफा तुम्हाला शोधून देणार आहे की तिथून तुम्हाला पैसे मिळतील. ओके, मनी रेकी अशी वर्क करत नाही. म्हणून मी खास स्पेसिफिक ही एक स्लाइड त्याच्यासाठी ठेवली आहे की लोकांच्या मनात खूप वेगळे डोक्यात खूप वेगळे हे असतात की मी मनी रेकी केली तर अचानक पैसे सापडतील, मला लॉटरी लागेल. इट डज नॉट वर्क लाईक दॅट. ठीक आहे, लक्ष द्या. जसं आपण गुगल मॅप वापरतो. तुम्हाला पुण्याहून मुंबईला जायचंय, तर तुम्ही काय करता? गुगल मॅपवरती तुमचा लोकेशन टाकता. तुम्हाला कुठे कुठे जायचंय, तुम्हाला जिथे जायचंय ते लोकेशन तुम्ही गुगल मॅपवर टाकलं की गुगल मॅप तुम्हाला फास्टेस्ट आणि इझिएस्ट रूट त्याच्यात दाखवतो. ठीक आहे, सगळ्यात सोपा मार्ग गुगल मॅप तुम्हाला देतो की तुम्ही 2 तासात 3 तासात या तुमच्या लोकेशनवर पोचाल. मनी रेकी गुगल मॅप प्रमाणे आपल्याला मार्ग दाखवायचं काम करणार आहे. लक्षात घ्या, तुमचा गोल असेल की तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये किती 2 लाख पर मंथ कमवायचे. ठीक आहे, हा तुमचा गोल आहे की पुढच्या मला 2-3 वर्षामध्ये दर महिन्याला 2 लाख रुपये कमवायचे. हा तुमचा गोल आहे. जेव्हा तुम्ही मनी रेकीची प्रॅक्टिस करायला सुरुवात करता तेव्हा ते 2 लाख दर महिन्याला तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी काय काय गोष्टी घडणं अपेक्षित आहे. मग तुमचा जॉब बदलेल, तुमची एखादी वेळेला तुमची पूर्ण फील्ड चेंज होईल. तुम्ही आता दुसऱ्या फील्डमध्ये आहात आणि तिसऱ्याच फील्डमध्ये तुम्ही जाल. तुम्हाला जी लोक भेटणार आहेत ते 2 लाख तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी जी चांगली चांगली लोक ऑपॉर्च्युनिटीज जी तुम्हाला हवी आहेत ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मनी रेकी करते. लक्षात येत आहे? परत एकदा लक्षात घ्या. मनी रेकी विल हेल्प यू टू अचीव युअर गोल्स इझिली. जेही तुमचे फायनान्शियल गोल्स आहेत ते इझिली अचीव करायला मनी रेकी हेल्प करतात. गिव्स यू ऑपॉर्च्युनिटीज, तुम्हाला संधी मिळतात. नवनवीन संधी, चांगल्या संधी जे तुमच्या गोलपर्यंत तुम्हाला पोहोचवतात. तुमच्या मार्गातले अडथळे दूर करतात. अडथळे म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल लक्षात घ्या. एक जस्ट उदाहरण सांगते. आपलेच एक स्टुडंट होते. त्यांच्या ऑफिसमधून ना त्यांना खूप त्रास होत होता बरं का. आणि त्यांची पुढे हे होत नव्हती, काय म्हणतो आपण, प्रमोशन होत नव्हतं. त्यांनी मनी रेकी प्रॅक्टिस करायला सुरुवात केली. त्यांच्या लाईफमध्ये त्यांचे जे बॉस त्यांना त्रास देत होते त्या बॉसचं प्रमोशन झालं. ठीक आहे, तर पहिल्यांदा दिवशी त्यांनी विचारलं की मॅडम, मनी रेकी मी सुरुवात केली, प्रमोशन माझ्या बॉसचं झालं, असं कसं झालं? मी म्हटलं थांबा जरा, लक्ष, पूर्ण विश्वास ठेवा आणि प्रॅक्टिस करत राहा. जो होता है अच्छे के लिए होता है. 1.5 महिन्यानंतर त्या बॉसच्या वरच्या लेवलचं प्रमोशन या व्यक्तीचं झालं. ठीक आहे, लक्षात घ्या, जर तो बॉस तिथे असता तर त्या त्या माणसानी माझ्या क्लायंटची प्रगती कधीच होऊन दिली नसती. म्हणून युनिव्हर्सने काय केलं, त्या व्यक्तीला तिथून काढण्यासाठी, भले त्याचं प्रमोशन ठीक आहे ना, दुसऱ्याचं चांगलंच होतंय, त्याचं प्रमोशन करून ती व्यक्ती दुसरीकडे गेली आणि जो माझा क्लायंट होता त्याचं डिरेक्टली डबल प्रमोशन झालं. लक्षात घ्या, कसं युनिव्हर्स काम करतं आपल्याला माहिती नाही. त्यामुळे लक्षात नेहमी पॉझिटिव्हली आपण जे करतो त्याच्याकडे विश्वास ठेवून करायचं. त्याच्यानंतर गाईड व्हॉट्स रॉंग अँड व्हॉट्स राईट. बरेचदा आपल्या लाईफमध्ये असे सिच्युएशन्स येतात की आपल्याला एखादा निर्णय घ्यायचा असतो. तो निर्णय आपल्या प्रगतीकारक ठरेल की नाही ठरेल ह्याच्यासाठी मनी रेकी आपल्याला गाईड करते. ठीक आहे, आपल्याला इंट्युशन्स यायला लागतात. इंट्युशन्सच्या द्वारे आपण ते निर्णय घेऊ शकतो. त्याच्यानंतर एनर्जी ब्लॉकेजेस जे असतील, मग तुमच्या ऑरामधले एनर्जी ब्लॉकेजेस, तुमच्या चक्रांमधले एनर्जी ब्लॉकेजेस, तुमच्या ग्रहांमधले ब्लॉकेजेस असतील, ठीक आहे, तुमच्या कार्मिक ब्लॉकेजेस असतील, ते सगळे ब्लॉकेजेस दूर करायचं काम मनी रेकी करते. ठीक आहे, फायनान्शियल कार्मिक ब्लॉकेजेस, ठीक आहे, तर ते मनी रेकी सगळ्या प्रकारचे ब्लॉकेजेस दूर करायचं काम करते आणि आपल्याकडे नवनवीन संधी उपलब्ध करून द्यायचं काम करते. ओके, लक्षात येतं? काय म्हणताय? लक्षात येत आहे का मनी रेकी कशी काम करते?
ज्यांना 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 क्लिअर आहे आतापर्यंत शिकवलेली गोष्ट, ज्यांना ज्यांना क्लिअर आहे त्यांनी मला थम्सअप करा किंवा येस म्हणा. ओके. कोण कोण रेडी आहे? क्लास आजपासून सुरू झालाय, पहिला दिवस आहे, मी होमवर्क देणार आहे, ठीक आहे? कोण कोण रेडी आहे होमवर्क करायला? मी काही गोष्टी इथे करायला सांगणार आहे, जे इथे म्हणजे क्लासमध्ये नाही, तुम्हाला घरी करायच्या आहेत त्या. कोण कोण रेडी आहे करायला? सी, मी अगदी छोट्या छोट्या गोष्टी सांगणार आहे ज्यांनी तुमच्या लाईफमध्ये खूप फरक पडेल. फक्त काय पाहिजे? तुमचा विश्वास पाहिजे. ठीक आहे. सगळ्यात महत्वाची आणि सगळ्यात पहिली गोष्ट, आपण रोज आंघोळ करतो. सगळेजण आंघोळ करतच असतील. तर रोज आंघोळ करताना आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला खडेमीठ टाकायचं आहे. खडेमीठ मिळतं आपल्याला. हं? हिमालयन पिंक सॉल्ट म्हणून येतं, पांढरं खडेमीठ येतं. कुठल्याही प्रकारचं जे खडेमीठ आहे आपल्याला हातात घ्यायचंय. लक्ष द्या सगळ्यांनी, मी परत सारखं सारखं सांगणार नाही. हातात घ्यायचं मीठ आणि त्या मिठाकडे तुम्ही बघा किंवा तुमच्या थरडायला लावा. ठीक आहे. आणि सांगायचंय की माझ्या सात चक्र आणि आभा मंडलामधले जे काही नकारात्मकता आहेत ते दूर कर. ठीक आहे. हे मराठीमधून झालं. जे इंग्लिशवाले आहेत त्यांना सांगते, प्लीज क्लीन माय ऑरा, प्लीज क्लीन माय ऑरा अँड सेवन चक्रास. आणि ते मीठ पाण्यात टाकायचं आणि त्या पाण्याने आपल्याला अंघोळ करायची. असं आपल्याला रोज करायचंय. किती दिवस? 45 दिवस. फॉर एक्झाम्पल उद्यापासून सुरुवात केल्यानंतर रोज पुढे 45 दिवस आपल्याला करायचं आहे. मध्ये एखाद दिवशी चुकला म्हणजे सुट्टी झाली एखाद दिवशी तर चलेगा, कुछ प्रॉब्लेम नाही. ओके. लक्षात येईल. पहिलं म्हणजे मिठाच्या पाण्याने अंघोळ करायचे. पुन्हा सांगा. मला माहिती होतं असं कोणीतरी असणारच आहे की जे मला मेसेज करेल पुन्हा सांगा. मी प्रत्येक क्लासमध्ये हेच ऑब्झर्व करते. ओके, लक्ष द्या. परत एकदा लक्ष द्या. आपल्याला खडेमीठ घ्यायचंय. खडेमीठ म्हणजे पांढरं खडेमीठ मिळतं किंवा हिमालयन रॉक सॉल्ट मिळतं. तर ते आपल्याला हातात घ्यायचंय, असं मूठभर घ्यायचं चांगलं. आपल्या थरडायला लावा किंवा त्या मिठाकडे बघा. असं हातात मीठ घ्या, मिठाकडे बघा आणि मिठाला सांगा. ठीक आहे. असं मिठाला सांगा की प्लीज क्लीन माय ऑरा अँड सेवन चक्र. माझे सात चक्र आणि आभा मंडलातली जे काय नकारात्मकता आहे ते काढून टाक, दूर कर, असं त्या मिठाला सांगायचंय. आणि ते मीठ पाण्यामध्ये टाकायचं आणि त्या पाण्याने अंघोळ करायची. 45 दिवस सलग अंघोळ करायची. रोज 45 दिवस आपल्याला अंघोळ करायची आहे. यांनी काय होणार आहे बघा, मीठ आहे ना, मीठ नकारात्मकता दूर करण्याचं बेसिक. आपण म्हणतो ना, ताप आला, अंग दुखलं, पॅरासिटामॉल घ्या, कॉम्बिफ्लाम घ्या, क्रॉसिन घ्या. हे आपल्या लाईफ मधलं सगळ्या प्रकारची निगेटिव्हिटी दूर करणारं साधन आहे, सगळ्यात बेसिक. ठीक आहे. तुमच्या घरामध्ये कुठे निगेटिव्हिटी वाटत असली, तुम्ही बाउलमध्ये का मीठ ठेवलं, तिथे खडे मीठ ठेवायचं, एक 8 दिवस 10 दिवस काढून टाकायचं, टाकून द्यायचं ते मीठ, तरी तिथली नकारात्मकता दूर होते. सो मीठ अशी गोष्ट आहे की जी नकारात्मकता दूर करण्यासाठी फायदेशीर असतं. वर्षा मॅडम काय म्हणतात कळत नाही मला. दुसऱ्या पाण्याने नंतर आंघोळ करू शकता तुम्ही. ओके. मिठाचं पाणी घेतल्यानंतर तुम्ही साधं पाणी परत घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. ओके, अजून एक सांगते. अजून एक आपल्याकडे एक मस्त उपाय आहे. आपल्याला काय करायचंय, एक बीज मंत्र आहे. ठीक आहे. लक्ष्मीचा बीज मंत्र आहे आणि त्याला थोडंसं कन्वर्ट केलंय. श्रीम ब्रझी असा बीज मंत्र आहे. स्विच वर्ड आहे हा. हा स्विच वर्ड काय करतो, आपल्या माइंड मधली
ठीक आहे. आपल्या 7 मधली आणि ऑरा मधली जी आर्थिक नकारात्मकता आहे ना, आर्थिक नकारात्मकता म्हणजे ब्लॉकेजेस, की बाबा पैसा तुमच्याकडे यायचं म्हणलं तरी येऊ शकत नाहीये, कारण का तिथे कुठेतरी अडथळे आहेत, ब्लॉकेजेस आहेत. तर ते ब्लॉकेजेस कमी करायचं काम श्रीमब्रजी हा एक चॅन्ट आहे, की तुमच्याकडे जास्तीत जास्त कॅश फ्लो वाढण्यासाठी, तुमच्याकडे तुमच्या ऑरामधली नकारात्मकता दूर होण्यासाठी आपल्याला रोज चॅन्ट करायचं आहे. ठीक आहे. तुमच्याकडे जपमाळ असेल तर जपमाळेवर तुम्ही एक माळ जप करा. जपमाळ नसेल, तुम्हाला बसून जप करायचा नसेल, तर तुम्ही येता जाता मनातल्या मनात श्रीमब्रजी 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 असं जप करू शकता. हं? श्रीमब्रजी परत एकदा मी आपल्या चॅट बॉक्समध्ये लिहितीये. ठीक आहे. श्रीमब्रजी किती दिवस बोलायचंय? मीना मॅडम, जेव्हा तुमच्या बँक अकाउंटमध्ये इतके पैसे येतील ना, की तुम्ही देऊन देऊन थकलात, शॉपिंग करून थकलात, की आता बास मला पैसे नकोत, जेव्हा अशी वेळ येईल ते तोपर्यंत करायचं. चलेगा? 10 मिनिटं लागतात श्रीमब्रजीला. ठीक आहे. मी मी काय करते सांगते. जेव्हा मी गाडी चालवत असेल, कार असेल, टू व्हीलर असेल, जेव्हा मी गाडी चालवत असेल, गाणी ऐकण्यापेक्षा मी श्रीमब्रजी ऐकते आणि म्हणते. ठीक आहे. श्रीमब्रजी जेव्हा आपण कुकिंग करत असतो, कुकिंग करता करता श्रीमब्रजीचा एक अर्धा तास श्रीमब्रजी बोलत राहायचं. कुकिंग मध्ये पण त्या व्हायब्रेशन जातात. ठीक आहे. येस, येस, येस. हा जो जप आहे ना, हा तुम्ही घरामध्ये स्पीकरवर लावू शकता. सगळ्यांनी ऐका घरात. घरामधले व्हायब्रेशन्स तुमचे वाढतील. सगळ्या लोकांना फायदा होईल. मुलांना होईल, नवऱ्याला होईल, सगळ्यांना होईल. ठीक आहे. श्रीमब्रजी खूप पॉवरफुल आहे. 8-10 दिवसात त्याचा लगेच फायदा तुम्हाला जाणवून येतो. ठीक आहे. श्रीमब्रजी रोज करा. मी एक माळ जप सांगितले. तुम्हाला 2 माळ, 4 माळ, 5 माळ जमल्या तर तुम्ही तेवढ्या करा. 10 मिनिटं मी सांगितलंय. तुम्हाला अर्धा तास जमलं तर तुम्ही अर्धा तास करा. अर्चना मॅडम, कुठल्याही माळेवर चालेल, असं काहीच नाहीये. तुम्ही स्फटिकाची माळ घेऊ शकता, साधी चंदनाची माळ घेऊ शकता, पण कुठलाही श्रीम म्हणजे लक्ष्मीचा बीज मंत्र. तर लक्ष्मीचा कुठलाही मंत्र जप करायचा असेल आपल्याला तर कमलगट्टा त्याची माळ मिळते. कमलगट्ट्याची माळ मिळते. ठीक आहे. तर कमलगट्टा वापरा. ओके. आणि अजून एक होमवर्क आहे. 3 होमवर्क देणार आहे मी. पहिला म्हणजे मिठाच्या पाण्याने आंघोळ करायची. दुसरं म्हणजे श्रीमब्रजीचा जप करायचा आहे किंवा ऐकायचंय किंवा बोलायचंय, घरामध्ये लावायचंय. ठीक आहे. श्रीमब्रजी करायचंय. आणि तिसरं म्हणजे आपला क्लास संपला की मी एक व्हिडिओ आहे, युट्यूबचा व्हिडिओ आहे, तो व्हिडिओ मी तुम्हाला पाठवणार आहे. ठीक आहे. तो व्हिडिओ साऊंड हिलिंगचा व्हिडिओ आहे. तुमचे जे 7 चक्र आहेत, त्या 7 चक्र आणि ऑराला हील करण्यासाठी ती साऊंड थेरपी आहे. तर रात्री झोपताना झोप म्हणजे लावून ठेवा, तुमच्या रूम मध्ये लावून ठेवा किंवा कानात हेडफोन्स घाला आणि तो व्हिडिओ जो आहे तो चालू करून ठेवा आणि झोपून जा. तुम्हाला कधी झोप लागेल ते कळणार नाही. ठीक आहे. फक्त एक आहे की तो व्हिडिओ आधी डाउनलोड करा. कारण का काय होतं, मध्ये मध्ये ऍडव्हर्टाईज येतात युट्यूबवर. ऍडव्हर्टाईज आला की आपला सगळा तो जो हिलिंगचा जो थेरपी जी असते, त्या थेरपीचं सगळं काही उपयोग नाही त्याचा. सो मध्ये ऍडव्हर्टाईज नाही आल्या पाहिजे. साऊंड हिलिंगचा ऑडिओ मी तुम्हाला जो पाठवणार आहे तो डाउनलोड करायचा आहे आणि रात्री झोपताना आपल्या बेडरूम मध्ये मोठ्या आवाजात मॅक्सिमम व्हॉइस करून तो चालू करून ठेवा. सगळ्यांना ऐकू जाऊ दे, काही फरक पडणार नाहीये, सगळ्यांना फायदा होईल. शांत झोप लागेल.
बॉडीचं हिलिंग चांगलं होईल, मन शांत राहायला मदत होईल. सकाळी उठल्यानंतर जे फ्रेशनेस तुम्हाला जाणवेल, तुम्हाला आज उद्या परवा 2-3 दिवस रोज करा, सलग करा. मला उद्या फरक काय तुम्हाला पडतोय ते सांगा. ठीक आहे? कोण कोण करणार आहे? कोण कोण रेडी आहे हे तीनही होमवर्क करायला? चलो कम ऑन मेसेज. येस. ओके. चालेल. ठीक आहे. सो आज आपण काय काय शिकलो लक्षात घेऊयात. आपण रेकी म्हणजे काय ते शिकलोय. आय होप तुम्हाला कळलं असेल की रेकी म्हणजे काय, आपली एनर्जी म्हणजे काय असते, आपलं सबकॉन्शियस माइंड म्हणजे काय आपण शिकलो. आपल्या सबकॉन्शियस सगळ्या गोष्टींना सुरुवात आपल्या मनापासून होते. बघा, मोठी मोठी कुठलेही शोध लावायचे असतील, आधी सायंटिस्टच्या मनात यावी लागते ती गोष्ट, की असं होऊ शकतं का. पाण्यावरती जहाज तरंगेल तर का, पहिल्यांदा ती मनात शंका आली ना, की पाण्यावरती जहाज तरंगेल का, आणि मग त्याचा जहाजाचा शोध लावला गेला. एरोप्लेनचा शोध तुमच्या आधी मनात आलं पाहिजे ना, त्या सायंटिस्टच्या मनात आलं नसतं तर विमानं बनली असते का. सो कुठलीही गोष्ट आहे ती तुमच्या सबकॉन्शियस माइंड पासून चालू होते. तर आजपासून आपल्या सबकॉन्शियसला आपण जपायचंय. अजिबात निगेटिव्ह कंटेंट, भीतीदायक कंटेंट, मारामारी, एकमेकांवरती त्रास देण्याचं कंटेंट आपण बघायचं नाहीये. आपण फक्त आणि फक्त पॉझिटिव्ह बोलायचंय, पॉझिटिव्ह ऐकायचंय. ठीक आहे. दुसरी गोष्ट, आपल्या मनामधले जे काही मनी ब्लॉकेजेस आहेत ना, आपल्याला लिहून काढायचे आहेत. प्रत्येक जणांनी एक वही पेन घ्या आणि आज 10 पॉइंट्स लिहून काढा, की जे तुमच्या मनामध्ये पैशाच्या विषयी नकारात्मकता काय आहे. स्ट्रेस येतो, स्ट्रेस नाही आला पाहिजे. पैशाचा विचार केला की स्ट्रेस येत असेल तर खूप मोठं ब्लॉकेज आहे मनामध्ये. ठीक आहे. तर तुमच्या मनात जेव्हा तुम्ही पैशाचा विचार कराल तर काय फिलिंग येतं ते लिहून काढा. हं? आणि जे मी होमवर्क सांगितले ते होमवर्क करायला सुरुवात करा. उद्या आपण 7:30 वाजता भेटणार आहोत. उद्याच्या क्लासमध्ये मी ऑरा म्हणजे काय, चक्रा म्हणजे काय, ठीक आहे, आपल्या नाडी म्हणजे काय, आपल्या शरीरामध्ये नाडी असतात, नाडी म्हणजे काय, ठीक आहे, हे सगळ्या गोष्टी मी शिकवणार आहे. आणि परवाच्या क्लासमध्ये, लास्ट क्लासमध्ये, जेव्हा आपण थर्ड डेच्या क्लासमध्ये एक सुंदरसं सिम्बॉल मी एक देणार आहे. मनी रेकीचं बेसिक सिम्बॉल आहे जे मी तुम्हाला देणार आहे. ठीक आहे. सो आजचा क्लास आपण इथेच थांबवूयात. रेकॉर्डिंग मिळणार आहे. रेकॉर्डिंग तुम्हाला उद्या मिळेल, पण आज नाही मिळणार. आता माझी घरी जायची वेळ झाली, त्यामुळे उद्या सकाळी मी ते अपलोड करीन आणि दुपारपर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचेल. ओके. चालेल. सो आजचा क्लास जॉईन केल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे खूप खूप आभार. थँक्यू सो मच की तुम्ही एवढा छान ऑडियन्स आहात, की तुम्ही प्रत्येक गोष्टीचा मेसेज करताय आणि खूप अलर्ट असा मला ऑडियन्स आज मिळाला आहे. सो आय एम सो ब्लेस, आय एम सो ग्लॅड. थँक्यू सो मच. आणि मी युनिव्हर्सकडे हीच प्रार्थना करेन की तुमच्या सगळ्या आर्थिक अडचणींपासून तुम्हाला लवकरात लवकर मुक्ती मिळावी. लवकरात लवकर तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हावेत आणि तुमचा गोल आहे. आज बसून गोल निश्चित करा की तुमचा गोल काय आहे. मनी रेखी तुमच्या गोलपर्यंत तुम्हाला पोहोचवणार आहे, पण तुमचा गोल निश्चित पाहिजे. ठीक आहे. तर आपला गोल काय आहे, फायनान्शियल गोल काय आहे आपला, आर्थिक गोल काय आहे, हा गोल निश्चित करा. पुढच्या वर्षभरासाठी, पुढच्या 5 वर्षांसाठी, पुढच्या 10 वर्षांसाठी तुमचा गोल काय असणार आहे, हा गोल निश्चित करा आणि मगच झोपा. थँक्यू सो मच. चलो क्लास इथेच थांबूयात आपण. कोणाला काही क्वेश्चन असेल तर टाईप करून लिहून पाठवू शकता, मी त्याचं उत्तर देऊ शकेन. आणि ज्यांना घाई असेल, क्लास सोडायचा असेल, ते लॉग आउट करू शकतात. कोणाला शंका असेल तर तुम्ही हँड रेज पण करू शकता. 7:30 वाजता ठरलंय, 7:50 नाही, 7:30.
खडेमिठाचं सांगा. मॅडम, खडेमीठ घ्यायचं हातामध्ये आणि खडेमिठाला सांगायचं, त्याला इंटेन्शन द्यायचं, असं इथे लावायचं खडेमीठ आणि त्याला सांगायचं की माझ्या सात चक्र आणि आभामंडलामधली सर्व नकारात्मकता दूर कर. ओके, थँक्यू सो मच. सो कोणाचे प्रश्न नाही आहेत, सो मी क्लास इथेच थांबवते.